नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या पाहूयात। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण चूक असेल तर शेतकऱ्यांची 1000 वेळा माफी मागेन। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसोबत लोणीकरांचं विधान। तुमच्या बापाला मोदींनीच पेरणीचे पैसे दिले या लोणीकरांच्या वक्तव्यावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ। मंत्री लोणीकरांची वकिली करतायत। लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का, विजय वडेट्टीवारांचा सवाल। बबनराव लोणीकर दिसतील तिथे ठोकणार। बच्चू कडूंची आक्रमक भूमिका तर शेतकरी कर्जमाफीबाबत उद्याच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर 2 ऑक्टोबरपासून पदयात्रा काढणार। कर्जमाफी कधी देणार हे फडणवीसांनी आषाढीला विठ्ठलाच्या कानामध्ये तरी सांगावं, बच्चू कडूंचा टोला। आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षल्यांचा शिरकाव झालाय, त्यांना तत्काळ रोखा। आमदार मनीषा कायंदेंची सभागृहात मागणी। संविधान दिंडी पर्यावरण वारीच्या नावाखाली लोकायत फाउंडेशनचे लोक पथनाट्य भाषणं देऊन बुद्धिभेद सुरू असल्याचा कायंदेंचा आरोप। वारीमध्ये काही असामाजिक तत्व घुसले असतील तर चौकशी करून कारवाई करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। संविधान डोक्यावर घेतलं म्हणून जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कुणी साजरा केला? मनीषा कायंदे आणि शिंदेंच्या अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवार। अनिल परवानी विधान परिषदेमध्ये लिंबू मिरची दाखवत भरत गोवालेंवर निशाणा साधला। रायगडमध्ये अघोरी प्रथा सुरू। पालकमंत्रीपदावरून बहिणीबाबत बरं वाईट मनामध्ये असू शकतं, परवांची टीका। तर परवांची अवस्था न घर का न घाट का, अशी गोगावलेंचा पलटवार। भरत गोगावले कोण मला माहिती नाही। गोगावलेंच्या प्रश्नावर नारायण राणेंचं उत्तर। राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत, जेल आणि मर्डर सगळं झालंय, गोगावलेंनी केलं होतं वक्तव्य। राणे मोठी व्यक्ती, त्यांच्यावर काही बोलणार नाही। कोण गोगावले या राणेंच्या वक्तव्यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया।